सुप्रभात मंडळी. सकाळचे आता वाजलेत 9:30 आणि मी आता आहे फागूमध्ये. विराज कॅमेरा चालू आहे. असा काहीतरी रूम होता. रूमच्या बाहेरचा जो व्ह्यू होता ना, एक नंबर रूम होता. एक आहे दरवाजा जाऊ. ओके, हा बघा या प्रॉपर्टीच्या बाहेरचा व्ह्यू बघा. फक्त एक नंबर व्ह्यू आहे. हे सगळे ॲपलचे फार्म आहेत. सफरचंदाचं सगळं लागवड केलेली आहे या ठिकाणी. ती बघा, त्या साईडला पण पूर्ण सफरचंदाची लागवड आहे, त्या साईडला पण सफरचंदाची लागवड आहे. तुम्ही फागू नारकंडाला याल ना, तुम्हाला ना ॲपल ऑर्चिड्स परत हे असे सफरचंदाचे मळे आहेत ना, खूप कॉमनली पाहायला मिळतील. आणि ते डोंगरांवरती एवढं सुंदर वाटतं ना पाहायला. लिटरली असं वाटतं की बर्फ वगैरे पडलाय की काय, की हे असे नेट लावून ठेवले आहेत सफरचंदांच्या झाडावर. खूप सुंदर असं लोकेशन आहे. जर तुम्ही स्पिती राईड करत असाल तर फागू किंवा नारकंडाला थांबायला विसरू नका. खूप सुंदर नारकंड आहे. आणि फागू सुद्धा बोलतात ना, एकदम निसर्गरम्य वातावरण इथे झालं. आता विंटरमध्ये तर एकदम जबरदस्त होईल. स्नोफॉल वगैरे होत असेल कदाचित तिकडे. ब्रेकफास्ट करायला जायचं आहे. ब्रेकफास्टला पण आता कांदे पोहे वगैरे आहेत मस्तपैकी. रात्री फुल धमाल मजा मस्ती करत होतो. कालचा व्लॉग आहे तो एंड करायला पण विसरलो मी, म्हणून बोललो की चला आता तुमच्या समोर येतो. आणि हा आपल्या स्पिती व्हॅलीचा लास्ट पार्ट आहे. तर बोललो चला मस्तपैकी आज आपला जो प्रवास आहे तो प्रवास आपण करणार आहे फागू ते चंडीगड, जे की अप्रॉक्स 120 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. शिल्पा मॅम गुड मॉर्निंग. रंजन मॅम गुड मॉर्निंग. व्ह्यू मस्त है ना पीछे. लय मस्त, म्हणजे लय सकाळी मी इकडे बसून चाय पियाली. वाह वेरी नाइस. सही है. चलो भाई क्या बना रहे हो? बन गया, हो गया. ओके ठीक आहे. हे बघा तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो इथून. एवढा जबरदस्त व्ह्यू आहे ना, फुल पैसा वसूल. ख्याति मैम कैसा लग रहा है व्यू? जबरदस्त ना, अमेजिंग ना. अमेजिंग. ये कुछ नया ही है. हाँ ये सब एप्पल प्लांटेशन है. बट ऐसे लग रहा है दूर से, तो ऐसे लग रहा है भाई पूरा स्नो जैसा आइस है. नाइस प्लेस प्रज्वल. बहुत ही अच्छी प्लेस है, बहुत ही अच्छी. अरे एंड दिस प्रॉपर्टी इज आल्सो व्हेरी नाइस. चला मित्रांनो, आता इथून चंडीगडला आपल्याला प्रवास करायचा आहे. चला फ्रेश अप होतो, मस्तपैकी रेडी होतो, गिअरअप होतो आणि तुम्हाला डायरेक्ट मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये भेटतो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मोटो व्लॉगिंग व्ह्यूमध्ये. मित्रांनो, आता फागूमधून आता आपण पोहोचलो आहोत कुफरीला. आणि पाठी कुफरीमध्ये ना खूप ट्रॅफिक होतं आणि खूप सारे असे पॉईंट्स होते जिथे लोक फोटो वगैरे काढत होते. मस्त या ठिकाणी याक उभे होते. ते मस्त तिकडचा त्यांचा ट्रेडिशनल पेहराव घालून एकदम ट्रेडिशनली फोटो व्हिडिओज काढत होते. आता आपल्याला इथून जायचं चंडीगडला. आणि चंडीगड इथून आहे बरोबर 117 किलोमीटर. हे बघा, हे बघा इकडे ना हे असे आहेत ना, हे बघा याक वगैरे घेऊन असतात. हे बघा आता तुम्हाला दाखवतोय. बघा हा, बघा हा याक बघा कसं दिसतं बघा. खूप सुंदर प्राणी आहे. त्याच्यावर बसून वगैरे तुम्हाला फोटो काढायचे आहेत, तुम्हाला मेमरीज कॅप्चर करायचे आहेत, तर मग तुम्ही करू शकता. हे बघा या साईडला पण बघा याक आहे. हा फक्त तुम्हाला इकडेच प्राणी दिसणार, बाकी कुठेच नाही. खूप सुंदर व्हॅली आहे, खूप फिरण्यासारखं या ठिकाणी आहे. आणि पुढे आपले मार्शल मोहितभाई चालू आहेत. आज दुपारच्या लंचचं त्यांना सांगत होतो म्हणून असं ओके केलं. ते मला बोलले दुपारी लंच कसं काय असेल तर ते मला बोलले की छोले भटुरे चालतील काय प्रज्वल आणि लस्सी. तर मी बोललो ठीक आहे चालेल, कारण दररोज ते राजमा चावल दाल राईस खाऊन खाऊन आहे ना खरंच म्हणजे वैताग आला आता. बघा ना किती सुंदर वाटतं एकदम. आजूबाजूला मस्त गर्द झाडी, मस्त मधून हा असा रस्ता. हा ट्रॅफिक इग्नोर करा फक्त, बाकी पूर्ण काम 25 आहे. तर मित्रांनो, लेफ्ट साईडला हे जे बघताय ना तुम्ही, हे आहे पूर्ण एशियातलं डेन्स फॉरेस्ट, जे पूर्ण एशियामधील गर्द झाडी या ठिकाणी आहे. आता मला मोहित भाई बोलले आणि सोमेश भाई बोलले की प्रज्वल भाई ये जो आपको फॉरेस्ट दिख रहा है ना लेफ्ट साइड, ही एशियाज डेन्स फॉरेस्ट आहे. म्हणून इकडे ऑक्सिजन लेवल बघा, बापरे किती प्राणी असतील आतमध्ये, किती जलजीवन असेल आतमध्ये. शिमलाला आलोय आता आपण. आणि याच ठिकाणी आहे ना 3 इडियट्सचा शूट झालेलं. आय थिंक मला ते असं वाटतंय, तो माहिती आहे रॅन्चोला भेटायला जातात त्याचे मित्र, तो हाच स्पॉट आहे वाटतं. वरती जातात ना, राईट साईडला घरं बघा कशी आहेत, पूर्ण वर 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 कशी बांधली असतील यार. काय वाटतं जबरदस्त. बघा ना ते राईट साईडला. प्रज्वल तू समोर बघ, नाही तर घुसशील या टेम्पोवाल्याच्या ढुंगणात. चल चल बाबा, काय एवढा स्लो चाललायस. धल्ली या एरियाचं नाव आहे धल्ली. शिमला भाई इकडची लोक आहेत ना विनाकारण हॉर्न वाजवतात यार, विनाकारण. माहीत आहे समोर गाडी उभी आहे, आपली गाडी पास नाही होणार तरी टॅ 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 टॅ. आणि स्पेशली इकडचे थारवाले भाई डोक्यातच जातात एकतर.
बापरे, शिमलामध्ये एवढं ट्रॅफिक झालेलं ना, आमचा जवळजवळ अर्धा तास शिमलामध्येच गेला आहे आणि अजूनही जातच आहे. बघू शकता पूर्ण खचाखच ट्रॅफिक आहे. आणि इथे आहे ना, मला फक्त पंजाब आणि हरियाणाच्याच गाड्या जास्त दिसत आहेत. शिमल्यातून जसं बाहेर येतोय तसं हळूहळू ट्रॅफिक क्लिअर होत जात आहे. आता 98 किलोमीटर आपल्याला कापायचे आहेत आणि वाजलेत आता 12 वाजलेत ऑलमोस्ट. आय थिंक 4 वाजेपर्यंत आपण पोहोचू चंडीगडला. मध्ये एक जेवायचा स्टॉप घेऊया मस्तपैकी. भाई स्पिती व्हॅली बाईक राईड आहे ना, खूपच हेक्टिक झाली यार. जर तुम्ही हा लास्ट पार्ट आहे हा नवीन बघत असाल ना, तर ह्याच्या आधीचे पार्ट बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही किती जद्दोजहद करून आम्ही ही राईड कंप्लीट केली आहे. लिटरली त्या व्लॉगमध्ये तुम्हाला 10% पण पाहायला मिळालं नसेल, पण इकडची रियालिटी आहे ना खूपच वेगळी आहे. जर तुम्ही स्पिती व्हॅली पूर्ण सर्किट विथ चंद्रताल करत असाल तर बाबा खूप प्रिपेअर होऊन या. बाईक सर्व्हिस प्रॉपर करा, स्वतःची हेल्थ प्रॉपर चेक करा, स्वतःचा फिटनेस प्रॉपर चेक करा आणि जवळच्या ऑफ रोडिंग आणि लॉंग डेस्टिनेशन राईड करून या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इकडे आल्यावर एकदम डायरेक्ट शॉक नाही बसणार. कारण इकडे लो ऑक्सिजनचा खूप प्रॉब्लेम आहे, जसं वरती चंद्रतालला जास्त. जेवढं तुम्ही क्लिअर होऊन याल, जेवढा तुम्ही तुमचा फिटनेस आणि जेवढे प्रिकॉशन्स घेऊन याल, की तुमची राईड सेफ होईल आणि स्मूथ होईल. हा शिमला सोडल्यावर हा जो रस्ता लागतोय ना, हा जबरदस्त रस्ता लागलाय ना. पण इथे स्पीड कॅमेरे आहेत, सो आरामातच गाड्या चालवा. आता गाडी मस्तपैकी 60, 70, 80ला क्रूज करतोय. खूप मजा येते. नाहीतर रोज 30-40ला चालून 50-60ला चालून वैताग आलेला. थोडे आता हायवेज कॉन्कर करूया. बस आता कोकणात कधी जातोय याची मला ओढ लागली आहे. नॉर्थ साईड फिरलो, लडाख झालं, स्पिती झालं, ठीक आहे, खूप एन्जॉय केलं. पण आता सप्टेंबरला गावी कोकणात जायची मला ओढ लागली आहे. लडाख स्पिती एका साईडला आणि आपलं कोकण एका साईडला. यार कोकणात जाण्याचा जो फील असतो ना यार, तो जे बोलतात ना, ते जे इमोशन्स असतात ना, ते भलतेच असतात, एकदम वेगळेच असतात. हां, मी लडाखशी कम्पेअर नाही करत आहे किंवा स्पितीशी कम्पेअर नाही करत आहे, मी फिलिंगशी कम्पेअर करतो आहे की भाई कोकणात जाताना ज्या फिलिंग असतात ना, ते कुठेच जाताना नसतात. फक्त आता ओढ लागली आहे ती गणेशोत्सवाची, तेही कोकणातल्या गणेशोत्सवाची. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. हाय हाय. सोलन व्हॅलीला पोचलो आहे. आता ही सर्व बघताना ही पूर्ण सोलन व्हॅली. आणि आता इथे फ्यूल ब्रेक घेतला आहे, 200चं पेट्रोल टाकलं, जास्त नाही टाकलं, कारण आता आपल्याला चंडीगडला गाड्या ट्रान्सपोर्ट करायच्या आहेत आणि चंडीगड हार्डली इथून आहे 65 किलोमीटर. आता आपल्याला थांबायचं आहे जेवायसाठी. तो स्पॉट आपला 20 किलोमीटरला आहे. मस्तपैकी छोले भटुरे आणि लस्सी पिऊया, जरा आल्यासारखं वाटेल काहीतरी. रोज तेच दाल चावल खाऊन कंटाळलेला. तर मस्तपैकी हॉटेलचं नाव आहे गोपाळ आणि इथे आली आहे मस्तपैकी लस्सी आणि जबरदस्त कडकडीत भूक लागलेली. आणि आता इथून तरी पण चंडीगड आहे काहीतरी 50-60 किलोमीटर आहे. छोले भटुरे सुद्धा आलेले आहेत, लस्सीसुद्धा आलेली आहे. त्या साईडला छोले भटुरे आहेत. भूक लागली आहे जबरदस्त, आता जेवून घेऊया. दिशा कसं वाटतंय? तुम्ही पण घ्या. दिशाला पाणीपुरी खायची आहे. भाई जो भी एक्स्ट्रा खाएगी पैसा लगेगा, समजा क्या? हाँ? तुला कशाला आणले? मला काय, मला माझी कॅशियर तू आहे, समजलं काय? बँक तू आहे ना. पण चला खाऊन घेऊया छोले भटुरे आणि लस्सी. बस ना, सांगितलंय बस. विराज पण आलेला आहे दमून. चला आता पेटपूजा करूया आणि इथून चंडीगड फक्त 60 किलोमीटर आहे, ते अंतर कट करूया आणि बाबा सरळ उद्या निघूया मुंबईला. लस्सी टेस्ट करतो कशी आहे आपण. नाईस, चांगली आहे. तर मित्रांनो मस्तपैकी जेवून आता आम्ही निघालो आहोत पुन्हा चंडीगडच्या दिशेने. फायनली आता ऑफिशियली आपली स्पिती व्हॅली जी बाईक राईड आहे ना, ती संपत आलेली आहे. आणि माझ्या गाडीचा पुढचा ब्रेक आहे ना, आता थोडा ब्रेकिंग बाईट कमी झाल्यासारखं मला वाटतंय. मला एकदा ब्रेक पॅड्स माझे चेक करावे लागणार आहेत, बिकॉज पूर्ण स्पिती व्हॅलीमध्ये पूर्ण ब्रेकिंगनेच खेळ केला आहे बाबा. लिटरली माझे ब्रेक पॅड्स पूर्णपणे घासून गेले असणार 100%. पुढचा तर नक्की, कारण मी तो नवीन नव्हता टाकला, कारण
माझा जो मॅकॅनिक आहे ESDचा सर्विस सेंटरवाला आहे, तो बोलला की प्रज्वल भाई लेके जाओ, कोई दिक्कत नहीं आएगा, जाएगा. तर फायनली आता चंडीगडला पोचल्यावर पूर्ण सर्किट झाल्यानंतर मला असं वाटतं आहे की जरा ब्रेकिंगचा जो पुढचा बाईट आहे तो थोडा कमी झाला आहे. तर एकदा आता काय गाडी आपल्याला ट्रान्सपोर्टच करायची आहे, तर त्यामुळे आता तर चेंज करत बसणार नाही मी, बट मुंबईला गेल्यावर नक्कीच मला तो चेंज करावा लागेल. उभ्या आयुष्यात जेवढी मी ऑफ रोडिंग नसेल केली ना या ESDवरती, तेवढी मी स्पिती व्हॅलीमध्ये केली आहे. तर त्यामुळे गाडीचं कुठे कुठे काय अंजर पंजर काय ढिलं झालं आहे, एअर फिल्टर काय, तरी मध्ये एअर फिल्टर मी क्लीन केलेलं, ते तरी बघावं लागेल जाऊन की बाबा काय नक्की सिच्युएशन आहे गाडीमध्ये, काय काय आता कुठे कुठे. कारण 2दा गाडी माझी पडलीसुद्धा. पडली म्हणजे अशी काय चालवता चालवता नाही पडली, उभ्या उभ्याच पडली, खाली पाय पटकन टेकला नाही आणि वन साईड लोड होत. तर बघूया आता काय इश्यू आहे, काय सीन आहेत गाडीमध्ये, प्रॉपर चेकिंग करावं लागेल. कारण पुढे पण आपल्याला या गाडीवर खूप राईड्स करायच्या आहेत. त्यामुळे गाडीला जेवढं तुम्ही जपाल ना तुमच्या स्वतःच्या, तेवढी गाडी तुम्हाला पुढे जपेल. काय मक्खन रोड आहे. एवढा पूर्ण स्पिती व्हॅली टूर केली पण माझी गाडी 90ला नाही टेकलेली, फायनली आता टेकली आहे. एवढे सुंदर रोड आहेत. अशा स्पीडमध्ये क्रूज करायला जी मजा येते ना यार, काय करू, जाऊ काय मुंबईला गाडी घेऊन. हे बघा 95, ऑलमोस्ट 100. असे जर रस्ते असतील ना तर मुंबईला जायला काय मजा येईल यार. चंडीगड टू मुंबई डायरेक्ट. तसं तर मुंबई टू लडाख मी केलं आहे बाय रोड. चंडीगडवरून पुन्हा चालवत जायला मुंबईला मला तर काय वाटणार तर नाही तसं, पण आपली पिलियन पार्टी आहे दिशा, तिच्यामुळे मी गाडी ट्रान्सपोर्ट करतो आहे, नाहीतर मग मी चालवतच गेलो असतो. तर ती मला काय सोडणार नाही, बोलेल प्रज्वल गप्पपणे ट्रेनमधून चल, नाही तर मी पण येते तुझ्यासोबत. आणि विथ पिलियन यार ट्रॅव्हल करणं एवढ्या लांब आहे ना, खूप हेक्टिक होऊन जातं. सोलो असेल तर काय एवढा इश्यू नाही, कुठेही थांबता येतं, कुठेही काही करता येतं. विथ पिलियन असेल ना तर कसं त्याच्या हिशोबाने आपल्याला चालावं लागतं, कारण तो दमला तर परत गाडी थांबवा. फायनली आता आपण पंचकुलाला पोचलो आहे आणि चंडीगड मला इथून फक्त 3 किलोमीटर दाखवत आहे. भाई काय सिटी आहे चंडीगड आणि पंचकुला यार. इतकं वेल मेंटेन ठेवलं आहे ना इकडच्या गव्हर्नमेंटने ही सिटी. इकडची ही बोलतात ना झाडं, म्हणजे रस्त्यावर पण असा कचरा नाही, म्हणजे एक नंबर यार. मला माहीत नव्हतं की चंडीगड इतकं सुंदर आहे यार. आणि एवढे सर्कल आहेत ना इथे, एवढे चौक आहेत ना की तुम्हाला म्हणजे तुम्ही कन्फ्यूज व्हायला होईल. अरे असं वाटेल की अरे आत्ताच तर या चौकातून गेलो मी, पुन्हा या चौकात कसं काय आलो. एवढे सर्कल आहेत या सिटीमध्ये. ऑलमोस्ट 1200 किलोमीटर रनिंग झालेली आहे माझी, चंडीगड टू चंडीगड स्पिटी चंडीगड. 1200 किलोमीटरचं सर्किट आम्ही कंप्लीट केलं आहे. तेही टफ टेरेन होतं. इकडे ना ह्या टुकटुक मला खूप आवडल्या बघा ना, ह्या छोट्या रिक्षा आहेत ना. अरे भाई या रिक्षात आहे ना 5-5 जणं बसतात, एक पुढे आणि 4 मागे आणि एक ड्रायव्हर, 6 जणं. विचार करा. आणि आपल्या मुंबईतली एवढी मोठी ऑटो, त्याच्यात 3 जणं पाठी बसले की झाला, हा चला चौथा बसवला की फाईन. भाई इकडे ती टुकटुक इलेक्ट्रिक आहे आणि कसली निघते छोट्या छोट्या गॅपमधून यार. हे बघा, हे लेफ्ट साईडला आहे चंडीगड रेल्वे स्टेशन. इथून आम्ही आलेलो. आता परत आपल्याला गाड्या सोडून उद्या इथूनच आपल्याला ट्रेन पकडायची आहे. आणि ह्या राईट साईडला आहे आपलं हॉटेल ग्रेस चंडीगड. आपले अर्धे रायडर्स तर पोचले आहेत. मला जितकं पॉसिबल झालं सगळ्यांना घेऊन जाणं, जितक्या लोकांना घेऊन जाणं तितक्या लोकांना मी आणलं आहे. बाकी तर पाठी आपली बॅकअप व्हॅन आहे, त्याचसोबत विराजसुद्धा आहे. आणि ह्या ठिकाणी आहे आपलं हॉटेल ग्रेस. हे बघा, या सर्व आपल्याच बाईक आहेत. गाडीची पार्किंग. पोचलो बाबा, पोचलो. उतर, फायनली पोचलो बाबा. राईड संपली. वेल डन दत्ता भाऊ. खूप चांगला प्रवास केलात तुम्ही, खूप चांगलं कोऑपरेट केलात. खूप खूप धन्यवाद एवढा सपोर्ट केल्याबद्दल. आजचा शेवटचा दिवस आहे, मजा करू आणि उद्या निघू आपण. चला पोचलो बाबा. भाऊ कदम आले भाई. 135 CC वरती स्पिती राईड कंप्लीट केली आहे भावाने 135 CC वर. भाई कॉंग्रॅच्युलेशन. सचिन कॉंग्रॅच्युलेशन भावा. फायनली स्पिती राईड कंप्लीट सक्सेसफुली.
वेल डन बॉईज, वेल डन. ग्रेट जॉब, ग्रेट जॉब. मानलं पाहिजे भावांना. भाई तो भाऊ कदम आम्ही त्याला नाव ठेवलं ॲक्च्युली. त्याचं नाव आहे संतोष पवार. पल्सर 135 विचार करा 2018-17चा मॉडेल आहे तो. त्याच्यावर तिने माझ्यासोबत स्पिती राईड कंप्लीट केली आहे. अभिनंदन, स्पिती राईड सक्सेसफुली कंप्लीट केली आहे. श्रेयस अभिनंदन, स्पिती राईड सक्सेसफुली कंप्लीट केल्याबद्दल. उद्या दादा कॉंग्रॅच्युलेशन्स, स्पिती राईड सक्सेसफुली कंप्लीट केल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं आहे. आय होप की पुढे आपला लडाख प्लॅन ही असाच सक्सेसफुल होईल. ॲब्सोल्युटली. Yes. थँक्स टू यू. तुझ्या प्रयत्नांनी हे सगळं सक्सेसफुल झालं. काही नाही नो डाऊट. राईड एकदम सुंदर होती. ठीक आहे, काही ठिकाणी काही गोष्टी झाल्या, ॲडव्हेंचरस झाल्या, Adventurous काही झाल्या. थोडं प्रॉब्लेम्स पण आले, पण त्याच्यातून सॉल्युशन निघालं. Yes. येस, दॅट स्पिरिट. ऑल द बेस्ट. येस योगेश दादा, थोडा प्रॉब्लेम झालेला पण फायनली आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे स्पिती राईड. येस डेफिनेटली आता पुढच्या वेळेला तू एकदम फिट अँड फाईन होऊन आपल्यासोबत राईड करशील. पण बऱ्यापैकी तू चंद्रताल वगैरे कवर केलास मस्तपैकी. मेन सगळेच पॉईंट तू केलेस, त्याच्याबद्दल परत एकदा तुला खूप खूप अभिनंदन. चला फ्रेश होऊन घेऊया. अजून बरेच आपले रायडर्स यायचे आहेत आणि पुढे आपल्याला राईड नाही बोलू शकत, पण जर्नी आपल्याला मुंबईच्या दिशेने कंप्लीट करायची. आणि ह्या सर्व बाईक्स आहेत ना आपल्याला पोचवायच्या आहेत मुंबईला, त्याही कंटेनरमधून.